नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वी मराठी रसग्रहण हा विषय आपण आज बघणार आहोत आणि तुमच्यासोबत आहे केदार मॅडम। रसग्रहण करा हा विभाग 2 पद्य प्रश्न क्रमांक 2 मधील ई या विभागात विचारला जातो। खाली दिलेल्या काव्यपंक्तींचे रसग्रहण करा असा एकूण 4 मार्काला बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये हा प्रश्न विचारला जातो। रसग्रहण कसे करावे हे शिकत असताना तुमच्या हातात मराठीचं पुस्तक असेल आणि पेन्सिल असेल। पान नंबर 96 तुम्ही काढलेला आहे आणि मी असं गृहीत धरते की रसग्रहण हा जो विभाग आहे तो तुम्ही पूर्णतः वाचलेला असेल, म्हणजे ह्या पानाचं पूर्णतः वाचन तुम्ही केलेलं असेल असं गृहीत धरून मी आता पुढे जाते। आता मी गृहीत धरलंय की तुम्ही पान पूर्ण वाचलेलं आहे आणि रसग्रहण कसे करावं हे आता आपण बघूया। पान नंबर 96 वरील तक्ता तुम्ही बघत आहात। रसग्रहण, आशय सौंदर्य, काव्य सौंदर्य आणि भाषिक वैशिष्ट्ये असे हे 3 मुद्दे त्यांनी दिलेले आहेत। तुमचं उत्तर जे असणार आहे ते या 3 मुद्द्याला धरूनच लिहिलेलं असेल। आता तुम्ही प्रत्यक्ष जेव्हा उत्तर लिहिणार आहात तेव्हा उत्तर लिहित असताना आशय सौंदर्य हा शब्द तुम्ही लिहिणार आहात आणि त्याच्या खाली तुम्ही आशय सौंदर्याचे जे काही मुद्दे आहेत त्याला धरून उत्तर लिहिणार आहात। तर आपण आधी बघूया आशय सौंदर्यामध्ये कोणते कोणते मुद्दे येतात। तर आशय सौंदर्यामध्ये कवितेचा विषय, मध्यवर्ती कल्पना, संदेश, उपदेश, मूल्य, कवितेतून मिळणारा एकत्रित अनुभव हे सगळे त्याच्यामध्ये आलेले उपमुद्दे आहेत। तर आशय सौंदर्य हा तुम्ही मुद्दा लिहिलेला असणार आहे आणि त्याच्या खाली हे मुद्दे येणं अपेक्षित आहे। तर आता बघूया की त्याच्यातले आपण सगळेच मुद्दे तुमच्या उत्तरात येतीलच असं नाही, पण त्यातल्या त्यात आपण सोपा प्रकार काय करूया की ह्यातले जे काही तुम्हाला सहज येतील, कारण उत्तर लिहिणं हा एक सरावाचा भाग आहे आणि त्यासाठी तुम्ही काय करणार आहात तर या मुद्द्यांमधले जे सोपे मुद्दे जे तुम्हाला सहज येतील असे आपण मुद्दे निवडूया। तर सगळ्यात पहिला मुद्दा आहे कवितेचा विषय। आता तुमच्या हातात पेन्सिल आहे, त्या पेन्सिलने कवितेचा विषय याला अंडरलाईन करा। आता मध्यवर्ती कल्पना सुद्धा त्याचाही अर्थ साधारण तोच आहे म्हणून तो आपण सध्या बाजूला ठेवूया। संदेश, उपदेश, मूल्य हे तुमच्या सहज लक्षात आलेलं आहे, तर यातलं तुम्ही संदेश याला अंडरलाईन करून घ्या। म्हणजे आपण आता या मुद्द्यामध्ये कवितेचा विषय आणि संदेश हे 2 मुद्दे वापरणार आहोत। असे आपण का करत आहोत तर तुम्हाला रसग्रहण करता यायला हवे म्हणून एकदा का तुम्हाला रसग्रहण लिहिण्याचा सराव झाला की तुम्ही सर्व मुद्द्यानुसार लिहिणार आहात। आपण उदाहरण म्हणून वस्तूंना मनही नसेल कदाचित, पण ते असल्यासारखे वागलो तर वस्तू प्रचंड सुखावतात ह्या काव्यपंक्तींचे रसग्रहण करा हा प्रश्न घेऊया। चला मग या ओळींचा आपण आधी आशय सौंदर्य लिहूया। तर आपण निवडलेले आहेत 2 त्यातले महत्त्वाचे मुद्दे, कवितेचा विषय आणि संदेश। तर कवितेचा विषय म्हणजे काय तर त्यामध्ये तुमचं अपेक्षित आहे की कवितेचं नाव तुम्ही लिहिलं पाहिजे। त्यानंतर कवितेचे कवी जे आहेत त्यांचं नाव सुद्धा तुम्ही लिहिणं अपेक्षित आहे। मग या विषयानुसार आपण लिहूया। तर कवितेचं नाव आहे वस्तू आणि कवितेचे कवी आहेत द.भा. धामणसकर। हे लिहिल्यानंतर विषय आपण घेऊया किंवा मध्यवर्ती कल्पना कवितेची मांडूया। तर वस्तूंनाही भावना असतात हे समजून आपण वस्तू वापराव्यात, स्नेह जपावा ही भावना या कवितेतून व्यक्त होते, हा या कवितेचा विषय आहे। त्यानंतर आपण दुसरा मुद्दा निवडला आहे संदेश। तर या कवितेतून कोणता संदेश मिळतो तो या कवितेतून वस्तूंना जपले पाहिजे, व्यवस्थित योग्य जागी ठेवले पाहिजे, त्या वस्तूंना निरोप देताना कृतज्ञतापूर्ण निरोप द्यावा असा संदेश कवीने दिलेला आहे। या ठिकाणी आशय सौंदर्य लिहित असताना आपण कवितेचे नाव, कवीचे नाव, कवितेचा विषय आणि संदेश इतकेच मुद्दे वापरून आशय सौंदर्य हे मांडलेले आहे।
आशय सौंदर्य हा मुद्दा आपला लिहून झाला आहे। आता एक ओळ सोडून काव्य सौंदर्य हा शब्द लिहिणार आहात आणि त्याच्या खालती आपण कोणते मुद्दे अपेक्षित आहेत ते आपण आता बघणार आहोत। तर काव्य सौंदर्यामध्ये अलंकार, रस, विविध कल्पना, प्रतिमा, विविध भावना हे मुद्दे दिलेत, पण तुम्हाला सराव व्हावा म्हणून तुम्ही सोपे मुद्दे निवडणार आहात। उदाहरणार्थ अलंकार, रस आणि त्या कवितेतून कोणत्या कल्पना मांडल्या जातात हे तुम्हाला कळणार आहे, म्हणून पेन्सिलने तुम्ही या 3 मुद्द्यांना खूण करून घ्या। या 3 मुद्द्यांच्या आधारानेच उत्तर लिहिण्याचा आपण आधी सराव करून घेणार आहोत। आता काव्य सौंदर्य लिहित असताना अलंकार, रस हे आपल्याला माहीत असणे आवश्यक आहे। अलंकार हे आपण 8वी पासून शिकत आहोत। 8वी, 9वी आणि 10वी या वर्षामध्ये जेवढे अलंकार तुम्हाला माहीत आहेत त्याचं ज्ञान असणारच आहे। त्याचप्रमाणे रस हे सुद्धा आपल्याला माहीत असणं अपेक्षित आहे आणि ते 9वीला आपल्याला झालेले आहेत। अलंकार आणि रस हे आपल्याला माहीत आहे असे आपण गृहीत धरलेले आहे। आता ज्या ओळी तुमच्या समोर आहेत त्या ओळींमध्ये कोणता अलंकार आहे हे आपण शोधणार आहोत। त्याचप्रमाणे या ओळींमधून कोणता रस प्रतीत होतो, कोणता रस दिसून येतोय हे आपण शोधणार आहोत। तर आपण प्रश्नासाठी घेतलेल्या ओळी डोळ्यासमोर ठेवलेल्या आहेत आणि त्याला आधारित आपण उत्तर आता तयार करणार आहोत। तर अलंकार जो आहे त्या अलंकारामध्ये आपण बघूया, ही कविता मुक्त छंदात लिहिलेली आहे। रस बघूया याच्यामध्ये, तर या कवितेमध्ये शांत रस हा दिसून येतो। या कवितेमध्ये कोणत्या विविध भावना आहेत, कल्पना आहेत त्या आपण मांडूया। वस्तू निर्जीव आहेत परंतु त्यांनाही मानवी भावनाप्रमाणे भावना आहेत असे समजले की ती वस्तू निर्जीव न राहता अनमोल ठरते। आपण दीर्घकाळ तिला टिकवतो, सोबत ठेवतो। या भावना या कवितेतून दिसून येतात। तिसरा मुद्दा आपण बघणार आहोत, भाषिक वैशिष्ट्य। काव्य सौंदर्य लिहून झाल्यावर एक ओळ सोडणार आहात, भाषिक वैशिष्ट्य हा मुद्दा लिहिणार आहात आणि खालच्या ओळीवर आपल्याला आता मुद्दे लिहायचे आहेत। तर पुस्तकामध्ये आपण त्याचे मुद्दे बघूया। दिलेले मुद्दे आहेत कवीची भाषा शैली, ग्रामीण बोलीभाषा, संवादात्मक भाषा, निवेदनात्मक भाषा, चित्रदर्शी भाषा। म्हणजे भाषा शैलीपैकी हे मुद्दे जे दिलेत किंवा उदाहरणं दिलेत त्यापैकी एक कोणती भाषा असेल हे आपल्याला ओळखायचं असणार आहे। शब्दालंकार कोणता आहे हे आपण याच्यातून बघणार आहोत आणि शब्दालंकार सुद्धा तुम्हाला माहीत असणं अपेक्षित आहे। अनुप्रास, यमक, श्लेष असे शब्दालंकार आहेत। त्यानंतर यामध्ये आंतरिक लय आहे का, नादमाधुर्य आहे का, त्याचप्रमाणे वृत्त आहे का, हे सुद्धा आपल्याला त्याच्यातनं ओळखता आलं पाहिजे। त्यासाठी मागच्या वर्षीचा आणि या वर्षीचा अभ्यास सुद्धा एकत्रित तुमचा झालेला असला पाहिजे। म्हणजे तुम्हाला गृहीत काय धरलेलं असेल तर शब्दालंकार सुद्धा माहीत आहेत आणि वृत्त सुद्धा माहीत आहेत। प्रत्येक वेळी सगळेच मुद्दे लागू पडतील असं नाही आहे। प्रत्येक ओळीच्या वेळी काही मुद्दे लागू पडतील, काही मुद्दे लागू पडणार नाहीत। आपल्याला जे सहज सोपे ओळखता येतात त्यानुसार आधी आपण मुद्दे निवडूया। एकदा का सराव झाला की नंतर तुम्ही सगळ्या मुद्द्यांना आधारित उत्तर लिहू शकता। तर आता आपण पहिला मुद्दा निवडला आहे भाषा शैली। तर ही जी कविता आहे ही मुक्त छंदामध्ये लिहिलेली आहे, मुक्त शैलीत लिहिलेली आहे आणि त्यांनी वाचकांशी संवाद साधलेला दिसून येतो। त्याचप्रमाणे या कवितेमधली जी भाषा आहे ती अगदी आपल्याला सहज समजेल अशी त्यांनी भाषा वापरलेली आहे। म्हणजे साधी सोपी भाषेचा वापर त्यांनी केलेला आहे। त्यानंतर ही जी कविता आहे या कवितेमधली लयबद्धता आहे का, तर हो, ही कविता वाचत असताना आपल्याला आंतरिक लय हे जाणवत आहे। आता या कवितेमध्ये वृत्त आहे का हे आपल्याला ओळखायचे, पण ओळखता येत नसेल तर आपण ते नाही लिहिलं तरी चालणार आहे। आपण मग आता हे जे उत्तर तयार केले ते भाषा शैली आणि आंतरिक लय याचा वापर केला आणि शब्दालंकार हा मुद्दा इथे आपण वापरणार नाही आहे, कारण इथे मुक्त छंदामध्ये ही कविता आलेली आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो,
आपण एक उदाहरण घेतलं आणि त्यानुसार रसग्रहण कसे करायचे हे आपण पाहिलेलं आहे. एकदा का तुम्हाला हे रसग्रहण करण्याचा सराव झाला, तुम्ही उत्कृष्ट पद्धतीने रसग्रहण करू शकता. आता तुम्हाला जे मी मुद्दे सांगितले हे एक सर्वसाधारणपणे असलेला रसग्रहणाचा एक ढाचा आहे. तुम्ही त्या मुद्द्यांना अनुसरून तुमचं उत्तर वाढवू शकता, लिहू शकता आणि सरावाने तुम्हाला खूप उत्कृष्ट पद्धतीने रसग्रहण हे लिहिता येणार आहे. पण या मुद्द्यांचा वापर करून तुम्ही सोप्या पद्धतीने आणि सहज पद्धतीने लिहायला शिकणार आहात.